मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की पी-वाय-क्यू नेमकी पी-वाय-क्यू करावे कसे. तर त्यासाठी सर्वात प्रथम मित्रांनो, आपल्याजवळ पी-वाय-क्यूचं योग्य तो पुस्तक असला पाहिजे, जेणेकरून आपण जर ते पुस्तक बघितलं तर आपल्याला त्या पुस्तकामध्ये म्हणजे चांगलं वाटावं. आणि ते पुस्तक आपल्याजवळ असला पाहिजे. पुस्तकाच्या फॉर्ममध्ये कलर कलर केलेला असावा, कलर प्रिंटसारखं, जेणेकरून आपल्याला बोर होणार नाही वाचताना. त्याच्यामुळे आपल्याला ॲक्युरसी वाढते मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा आहे मित्रांनो, तो म्हणजे परीक्षेसारखी परिस्थिती निर्माण करायची. जेव्हा आपण पी-वाय-क्यू सोडवतो तेव्हा असं समजायचं की बा आपण आता हे एक्झाम हॉलमध्ये आहोत आणि आपण तिथेच असे प्रश्न सोडवत आहोत. तशी परिस्थिती निर्माण करूनच पी-वाय-क्यू सोडायचे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो पुढचा तो म्हणजे उजळणीची रणनीती. म्हणजे आपण रिव्हिजन कसे करतो. रिव्हिजन समजा आपला एखादा प्रश्न चुकला तर आपण त्या प्रश्नावर काय प्रतिक्रिया असते आपली, किंवा आपण तो प्रश्न कसा सोडवला, किंवा आपला प्रश्न तो का चुकला, या सर्व बाबी आपण केल्या पाहिजे. त्याच्यानंतर विश्लेषण. विश्लेषणमध्ये मित्रांनो की प्रश्न कसा होता, कुठून आलता, विचारायचा मुद्दा काय होता, आणि त्याच्यानंतर जे आपण चुका केल्या पी-वाय-क्यू सोडवताना त्या चुका नेमकी कशा होत्या, की आपल्याला कन्सेप्ट समजली नाही, की इतर काय होतं, की घाई गडबडीमध्ये झालं, किंवा टाईम उरला नव्हता, या गोष्टीमध्ये झालं असेल तर या गोष्टी आपल्याला इथंच चुका सुधारणे महत्त्वाचे आहे. आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो सातत्य. ते म्हणजे आपल्या वेळोवेळी वारंवार रोज डेली प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे पी-वाय-क्यूसाठी. त्याच्यामुळे आपला स्कोर वाढतो आणि ॲक्युरसी. त्याच्यानंतर समोरच म्हणजे आपण पी-वाय-क्यूसाठी कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण 21,000 वापरलं पाहिजे. आणि कंबाईन जर करत असाल तर कंबाईनसाठी मित्रांनो ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. हे 2 पुस्तक आपल्याजवळ असले पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर इतर अकॅडमीचं कोणतेही पुस्तक घेत असाल तर तुम्ही ते पुस्तक घ्या. पुस्तकाबद्दल काही नाही, पण त्याच्यात योग्य उत्तर दिलेले आहेत का. आता खूप पुस्तकं अशी असतात त्याच्यामध्ये चुकीचा डाटा दिलेला असतो किंवा उत्तरं चुकीची आलेली असतात. तर ते ओळखणं महत्त्वाचं आहे. आणि ते सर्व डाटा ज्या पुस्तकामध्ये चांगला आहे त्याच्यासाठी आपण, मला वाटते की लोकसेवा पब्लिकेशनचे 21,000 आणि कंबाईन ॲनालिसिस बुक हे वापरलं पाहिजे, जे की पी-वाय-क्यूसाठी खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. पुढे पी-वाय-क्यूचा अभ्यास करताना मित्रांनो एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे मित्रांनो, हा तुमच्यासाठी नवीन असेल तर जे आपले जेवढे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो, त्या सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडून बघितल्या पाहिजेत. आणि त्या प्रश्नपत्रिकांचे आपण योग्य ते विश्लेषण केले पाहिजे. आणि हा डाटा कोणत्याकडून येतो, म्हणजे नेमकी पी-वाय-क्यूच्या ऑप्शनमधून येतो का, काही नवीन पद्धती आहेत का, काही नवीन डाटा ॲड केला जातो, या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. त्याच्यानंतर आपण पी-वाय-क्यू हे बघताना आपण मागील वर्षापासून आतापर्यंत जे पी-वाय-क्यू आहे ते बघितले पाहिजे मित्रांनो, जेणेकरून आपण समजा 2015 पासून जर 25 पर्यंतचे आपण पी-वाय-क्यू केले तर आपल्याला समजते की बा 25 ते 20 पर्यंत कसे क्वेश्चन होते, 20 ते 23 पर्यंत कसे होते, आणि 23च्या नंतर आता 24-25 आतापर्यंत कसे क्वेश्चन आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जुन्या वेळेस जे जुने पी-वाय-क्यू आहेत त्यावेळेस आपल्याला समजते की त्यामध्ये कसे क्वेश्चन विचारत होते आणि आता कसे विचारत आहेत, काही बदल आहे का, किंवा काही नवीन गोष्टी ॲड केल्या आहेत का, या सर्व गोष्टी आपल्याला समजतात. आणि हे पी-वाय-क्यू सोडताना मित्रांनो आपण सर्व ऑप्शन बघणे गरजेचे आहे, आणि सर्व ऑप्शनचे आपण विश्लेषण करणे गरजेचे आहे. एका क्वेश्चनपासून आपल्याला 4 क्वेश्चन तयार करता आले पाहिजे, आणि त्या 4ही क्वेश्चनचं आपल्याला विश्लेषण करणं गरजेचे आहे, जेणेकरून पुढचा येणारा क्वेश्चन हा त्याच ऑप्शनमध्ये नसतो. आणि हे सर्व गोष्टी जर केल्या तर आपले जे पेपरमध्ये क्वेश्चन येतात त्यावेळेस आपल्याला टाईम पुरतो, आणि आपल्याला मॅथ आणि रिझनिंगसाठी टाईम उरतो मित्रांनो. यासाठी पी-वाय-क्यू करणे खूप महत्त्वाचे आहे. किमान मागील 10 वर्षाचे तरी पी-वाय-क्यू आपण चांगल्या प्रकारे केले पाहिजे. त्याच्यानंतर मॉक टेस्ट देणे, पी-वाय-क्यूवर आधारित मॉक टेस्ट देणे महत्त्वाचे आहे. कारण पी-वाय-क्यूवर मॉक टेस्ट जर दिल्या तर आपल्याला अनुभव येतो की नेमके आपण पेपर देताना आपण कोणत्या प्रकारे क्वेश्चन सोडवले पाहिजेत, किंवा आपण टाईम मॅनेजमेंट करतो. त्याच्यानंतर आपण जे डाटा वाचलो आहोत ते आपण वाचत आहोत, ते डाटा योग्य आहे का, तो पेपरमध्ये येतो का. किंवा काही वेळेस असे खूप भरपूर पोरं आहेत मित्रांनो की जे डाटा वाचतात पण त्यांना टेस्टमध्ये चांगले मार्क येत नाहीत, त्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट 1-2 मार्काने जातो त्याच्यासाठी. आणि आपण जर हे पी-वाय-क्यू जर सोडवले मित्रांनो, जे मॉक टेस्ट असतात ते, तर त्याच्यानंतर आपला चांगले मार्क आले तर आपला कॉन्फिडन्स वाढतो. आणि आपल्या मित्रांनो ॲक्टिव्ह रिकॉल होतो, जो की म्हणजे आपण जे वाचत आहोत ते आपल्याला परीक्षेत आठवते किंवा कोणत्या प्रकारे आठवते, आपण पॅनिक मोडमध्ये जात नाही. या सर्व गोष्टीसाठी आपल्याला टेस्ट देणे खूप महत्त्वाचे आहे. आपले खूप मित्र आहेत मित्रांनो, जे की फक्त रॉंग ऑप्शन देतात किंवा जे उत्तर आहेत ते बघतात आणि ते क्वेश्चन झाला असे समजतात.
PYQ करतात आणि भरपूर पोरं फक्त आपलं उत्तर जे आहे तेच वाचून निघून जातात आणि त्यांना वाटते की आपला PYQचा अभ्यास झाला. तर तसे न करता मित्रांनो, आपल्याला प्रत्येक वेळी केवळ बरोबर उत्तर आहेत ते न शोधतात बाकीचे जे 3 पर्याय राहिले आहेत त्यांचा पण अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आणि जे चुकीचे पर्याय आहेत मित्रांनो, त्याच्यापासून आपण नवीन प्रश्न तयार केले पाहिजे की बाबा याच्या जागी कोणता बरोबर आहे, का हा चुकीचा आहे तर का आहे, याच्यामध्ये काय चुकीचं दिलेलं आहे किंवा प्रश्नामध्ये काही बारकावा आहे का जो की आपल्याला विचारलेले आहेत. एकदम बारीक बारीक गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर 100% आपला PYQचा अभ्यास चांगला होतो आणि आपली चांगल्या प्रकारची तयारी होते मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचं आहे की आपण स्मार्ट म्हणजे आपले जे चुका होतात पेपरमध्ये OMRवर ते चुका आपण सुधारल्या पाहिजे मित्रांनो. मॉक टेस्ट देताना त्याच्यामध्ये की घाई गडबडीत चिली मिस्टेक होते किंवा खालचा वरचा एखाद्या वेळेस ऑप्शन 1 5व्या क्वेश्चनमधला ऑप्शन 1 टिक करायचा असतो तर 4थ्यामधला 1 होऊन जाते. या सर्व गोष्टी आपण जर इथं मॉक टेस्टमध्ये अप्लाय केल्या मित्रांनो, तर आपल्यासोबत या चुका या पेपरमध्ये होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला इथं मॉक टेस्ट देणे खूप महत्त्वाचे आहे. आणि आपल्याला काही ज्या गोष्टी पहिल्यापासूनच माहीत आहेत त्या गोष्टीचा आपण जर अभ्यास चांगल्या प्रकारे केला तर तिथं आपण चुकत नाही मित्रांनो. त्याच्यानंतर आपण कोणत्या चुकावर सर्वाधिक दुर्लक्षित केले पाहिजे किंवा केंद्रित केले पाहिजे मित्रांनो. त्यामध्ये कठीण असले प्रश्न मॉक टेस्ट देतानाच आपल्याला समजलं पाहिजे किंवा हा आपल्याला क्वेश्चन येत नाही, हा खूप अवघड होता, की आपण वेगवेगळ्या कॅटेगरी बनवून ठेवायच्या आणि त्यानुसारच आपण मॉक टेस्ट द्यायची. आणि मॉक टेस्ट दिल्यानंतर हे आपल्याला ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे की काही नवीन प्रश्न आहेत का, चुकलेले प्रश्न आहेत की आपले कोणते प्रश्न चुकलेत, का चुकलेत, आपल्याला हा भाग येत नव्हता का परीक्षेत आठवलं नाही. या सर्व गोष्टी जर आपण केल्या तर आपला ॲनालिसिस चांगला होतो आणि आपल्याला मार्क